मासिक उत्पन्न, खर्च, बचत याच्यावर आधारित गणिताचा छान प्रश्न आहे. बघा, ए आणि बी या दोन मित्रांचे मासिक उत्पन्न 7-10. आता बघा, इथे ए आहे, इथे बी आहे. 7-10 हे त्यांचं उत्पन्न आहे. मी इथे इन्कम लिहितो. इन्कम म्हणजे उत्पन्न. आणि ते प्रत्येकी दरमहा 75,000 रुपयांची बचत करतात. बघू आपण ते 75,000 ची त्यांची सेव्हिंग्स आहे. जर त्यांच्या मासिक खर्चाचे प्रमाण, खर्च म्हणजे एक्सपेंडिचर, त्याचं प्रमाण दिलेलं आहे 1:5. इथे बघा 1:5 दिलेला आहे. तर ए चे मासिक उत्पन्न रुपयांमध्ये शोधायचं आहे. आता हा जो गॅप आहे ना 7 आणि 1चा 6, 10 आणि 5चा 5, ऍक्च्युली गॅप सेम पाहिजे. गॅप सेम नसेल तर काय करायचं, तर आपल्याला इथे 7-10 इथे गॅप कितीचा आहे, इथे 3चा गॅप आहे 7 आणि 10 मध्ये. 1 आणि 5 मध्ये गॅप कितीचा आहे, 4चा आहे. आता करायचं क्रॉस मल्टिप्लाय, जेणेकरून हे जे डिस्टन्स आहे ना हे डिस्टन्स सेम होणार. आता मी क्रॉस मल्टिप्लाय केलं, 3 ने 1 ला गुणलं, इथे 3 येणार, तर मी इथे 3 घेतो. आणि या 3 ने 5 ला गुणलं, 3-5 15. ठीक आहे. आता 4 ने मी या दोघांना गुणलं, 4-7 किती येणार, 4-7 येणार 28, तर इथे 28 लिहितो. आणि 10 चौक इथे येणार 40, तर इथे मी 40 घेतो. आता जर तुम्ही डिफरन्स बघितला ना, 28 आणि 3 मध्ये पण 25चा फरक आहे आणि 40 आणि 15 मध्ये पण 25चा फरक आहे. म्हणजे इन्कम आणि एक्सपेंडिचर मध्ये दोघांच्या 25 रुपयाचा फरक आहे, 25 प्रमाणाचा फरक आहे. ती जी बचत आहे इन्कम मायनस एक्सपेंडिचर ती आहे 75,000. म्हणजे 25ला 75,000. याचा अर्थ प्रत्येक पॉइंट हा होता 3,000 पॉइंटचा. 3,000. मग त्यांनी विचारले ए चे मासिक उत्पन्न किती. बघा ना, ए त्याची इन्कम किती आहे 28. मग जर मी बचतीला 3,000 ने गुणलं, या 28ला पण मला 3,000 नेच गुणावं लागेल ना. 28 त्रिक किती येणार आहे, 28 त्रिक येणार 84. 84 वर 3 शून्य म्हणजे 84,000 हे आहे मासिक उत्पन्न एचं, जे आहे ऑप्शन क्रमांक 4. बघा, हा व्हिडिओ थोडासा क्लिष्ट आहे, परत एकदा पहा म्हणजे मी काय केलेलं आहे तुम्हाला व्यवस्थित कळेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.